जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाणचं थोडं बेसिक पाहिलं होतं। थोडंसं त्याच्यापेक्षा आपण वरच्या किंवा ॲडव्हान्स लेवलला जाणार आहोत। आता आपण मागच्या व्हिडिओ पार्ट 1 मध्ये गुणोत्तर काय असतं ते पाहिलं होतं। आता या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये प्रमाण काय असतं, गुणोत्तर काय असतं याच्यावर आता संमिश्र चर्चा करूया, मिक्स्ड चर्चा करूया काय असतं ते। तर पुन्हा एकदा थोडंसं बेसिक पासून रिव्हिजन टाइप चालू करतो, थोडीशी रिव्हिजन देतो मागची। फार आपल्याला व्हिडिओ लांबवायचा नाहीये, फक्त कॉन्सेप्ट समजली पाहिजे। आपलं काय कॉन्सेप्ट, ज्या विद्यार्थ्याला कॉन्सेप्ट समजलेली असेल अशा विद्यार्थ्यांनी शॉर्ट ट्रिक वापरली तर त्याची शॉर्ट ट्रिक कधीच विसरत नाही। पण त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट गणिताची शॉर्ट ट्रिकच शिकली आणि त्याला कॉन्सेप्ट माहित नाही त्याच्याकडे, तर कालांतराने त्याची शॉर्ट ट्रिक पण विसरून जात असते। चला आपल्या कॉन्सेप्ट कडे येऊया। काय आहे आपली कॉन्सेप्ट? आपली पहिली कॉन्सेप्ट काय आहे, थोडं रिव्हिजन देऊ ना मागचं। पहिली कॉन्सेप्ट आहे आपली गुणोत्तर। काय कॉन्सेप्ट आहे पहिली कॉन्सेप्ट आहे आपली गुणोत्तर। याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, गुणोत्तराला रेशो म्हणतो। काय आहे रेशो? गुणोत्तर काय आहे? तुलना आहे, दोन राशींची तुलना आहे। काय गुणोत्तर? काय दोन राशींची तुलना आहे। गुणोत्तर काय आहे? दोन राशींची तुलना। गुणोत्तर काय आहे आपण माग डिटेल डिस्कशन केलेले। आता गुणोत्तर काय? सिंपल हे एवढी छोटी व्याख्या, कंपॅरिझन, दोन राशीची तुलना आहे किंवा कंपॅरिझन। मी असं म्हटलो तुम्हाला की बाबा ए चे बी शी गुणोत्तर कसे असते? ए चे बी शी गुणोत्तर, ए चे बी शी गुणोत्तर असते काय असते? ए चे बी शी गुणोत्तर असते ए छेद बी। ए छेद बी म्हणजे त्याला जसेच्या रूपात लिहिलं तर हे दोन टिंबाचं गुणोत्तर या दोन टिंबांनी दर्शवलं जातं। हे पण गुणोत्तर आहे, हे पण गुणोत्तर आहे। ए छेद बी म्हणजेच ए जसे बी। या ठिकाणी ए ला काय म्हणतात? या ठिकाणी ए ला म्हणतात पूर्वपद। ए ला काय म्हणतात? पूर्वपद। आणि बी ला काय म्हणतात? त्या गुणोत्तराचं कोणतं पद? उत्तरपद। पूर्वपदाला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणू शकता? फर्स्ट टर्म। पूर्वपदाला काय म्हणतात या रेशोची? फर्स्ट टर्म। आणि उत्तरपदाला काय म्हणतात या रेशोची? सेकंड टर्म। त्याला आणखीन एक नाव आहे पहा पुस्तकात, प्रीडिसेसर अँड सक्सेसर। ते अवघड नाव आहे, कालांतराने लक्षात राहत नाही किंवा अवघड वाटतं। तुम्ही इंग्रजीमध्ये असे म्हणू शकता, फर्स्ट टर्म किंवा सेकंड टर्म। समजा उदाहरणार्थ असं आपण छोटंसं उदाहरण घेऊ। मी याच्यावर उदाहरण म्हटलो की उदाहरणार्थ ए ची किंमत आहे 20, ए ची किंमत आहे 20 आणि बी ची किंमत आहे 15। तर ए जसे बी ची किंमत किती? ए जसे बी बरोबर प्रश्नचिन्ह, ए जसे बी बरोबर किती? एकदम सोप्या उदाहरणापासून थोडं रिव्हिजन द्यायला होतं मागचं, हळूहळू प्रमाणाकडे जाऊया। तर ए जसे बी काढायचं म्हणल्यावर काय काढायचं? ए चे बी शी गुणोत्तर। ए जसे बी म्हणजेच ए छेद बी। ए जसे बी म्हणजेच काय? ए छेद बी। ए छेद बी काय होणार आहे? ए छेद बी 20 छेद ए ची किंमत किती आहे? ए ची व्हॅल्यू 20 आणि बी ची व्हॅल्यू आहे 15। याला 5 ने काटलं तर 5 त्रिके 15, 5 चौक 20 म्हणजे आले 4/5। किती आले? हे आले 4/5। याला जर जसेच्या रूपात लिहिलं तर ए जसे बी बरोबर काय? ए जसे बी बरोबर 4/5 ही आली ए छेद बी ची किंमत। मी असं म्हटलोय की लाडू बनवताना रव्याचं वजन होतं। समजा एक उदाहरण, आणखीन एक उदाहरण, बनवताना रवा जसे तूप, काय म्हणतो? रवा जसे तूप, जसे साखर। रवा जसे तूप जसे साखर, हे उदाहरणार्थ ना, फक्त मला माहित नाही लाडू कसे बनवतात आणि त्याला काय प्रमाण असतं, हे फक्त म्हणलो। रवा जसे तूप जसे साखर यांचं प्रमाण आहे 3 जसे 1 जसे 2। काय? 3 जसे 1 जसे 2 आहे असं म्हणलं। तर समजा मी म्हणलो की 3 जसे 1 जसे 2, तर मी म्हणलो की जर 30 ग्राम रवा घेतला, किती ग्राम? 30 ग्राम। हे 30 होण्यासाठी किती गुणावं लागेल याला? 30 होण्यासाठी याला गुणावं लागेल 10। 30 होण्यासाठी याला किती गुणावं लागेल बाळांनो? 30 होण्यासाठी याला 10 गुणावं लागेल, 10 × 30। तर मग तुम्ही प्रत्येक याला 10 गुणलं तर हे 10 × 1 = 10 आणि हे 10 दोन्ही काय झाले? 20। म्हणजे जर तुम्ही 30 जर रवा जसे तूप जसे साखर एका काहीतरी खाद्यपदार्थ बनवताना, काहीतरी XYZ खाद्यपदार्थ बनवताना रवा जसे तूप जसे साखर यांचं प्रमाण जर 3 जसे 1 जसे 2 असेल, कसं असेल यांचं प्रमाण किंवा गुणोत्तर?
एका खाद्यपदार्थामध्ये रवा, तूप आणि साखर, रवा जसे तूप जसे साखर यांचं गुणोत्तर काय असेल 3 जसे 1 जसे 2. म्हणजे जर समजा उदाहरणार्थ जर आपण याच्यामध्ये 30 ग्राम काय घेतला, रवा घेतला, 30 ग्राम रवा घेतला, तर मग याला कितीने गुणल्यावर 30 होतात, या गुणोत्तराच्या या पदाला 10 ने गुणल्यावर 30 होतात. तर मग प्रत्येक पदाला 10 ने गुणा. मग काय येत हा गुणाकार, प्रत्येक पदाला 10 1 10 आणि हे 10 2 20. म्हणजे जर तुम्ही 30 ग्राम रवा घेतला तुम्हाला 10 ग्राम तूप घ्यावा लागेल आणि 20 ग्राम साखर घ्यावा लागेल, असा गुणोत्तराचा अर्थ. एक मिनिट, गुणोत्तराचं उपयोजन झालं. ओके, झालं गुणोत्तराचं उपयोजन. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे, उदाहरण पहा दुसरं, पुढचं उदाहरण. राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर, वयांचे गुणोत्तर काय आहे? राम व श्याम यांच्या वयांचे गुणोत्तर आहे काहीतरी समथिंग 3 जसे 2. कारण मी एक्झाम्पल मनानं क्रिएट करायला लागलो. 3 जसे 2. त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? बेरीज 50 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 50 आहे. तर त्यांची वय काढा. राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 2 आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज काय आहे? तर गुणोत्तर कसं येत असतं हे काय गुणोत्तरावर इथे चर्चा केलेली. आपण एक गुणोत्तर काढलं इथे दिसायला, याच्याकडे निरीक्षण घ्या. याला पहा, आपलं गुणोत्तर जे A/B, थोडं बारकाईने लक्ष द्या. खूप सिंपल करून सांगितलं. आधी कॉन्सेप्ट, ज्या विद्यार्थ्याला कॉन्सेप्ट कळाली त्याला शॉर्ट ट्रिक कळतेच. A/B किती होतं बरं बाळांनो? A/B होतं 20/15, राईट. तुम्ही याला 5 ने भागलं तर 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15. अशा प्रकारे काय आलं तुमचं 4/5 आलं. 4/5 म्हणजे 4 जशी, सॉरी काय आलं, 4 जसे 5 आलं. तर हे कसं आलं? मग याच्या मागे कॉन्सेप्ट काय होती? म्हणजे हे जे 20 होते, वरी अंशामध्ये काय होते 20 आणि छेदामध्ये काय होते 15. म्हणजे हे काय 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15 याला असलं ना, 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15. म्हणजे गुणोत्तर कसं येत असतं, काहीतरी सेम अवयव अंशातून, सेम फॅक्टर अंशातून आणि सेम फॅक्टर छेदातून कटतं. जरी आपण बोलताना असं बोलायला लागलो 5 चौक 20 5 त्रिक 15, इथं सेम फॅक्टर कोणता कटलेला आहे? अंशातून छेदातून 5 हा फॅक्टर. म्हणजे गुणोत्तर कसं येत असतं? गुणोत्तर काहीतरी फॅक्टर अंशातून आणि काहीतरी फॅक्टर छेदातून कटतं, त्यावेळेस गुणोत्तर येतं. गुणोत्तर कशामुळे येतं? हे 5 चौक 20 कसे आलेले पहा ना. हे 5 गुणिले 4 आणि हे 5 गुणिले 3, 5 5 कॅन्सल म्हणजे काय 4/3 म्हणजे 5 त्रिक 15, 4 जसे 3. ओके, म्हणजे गुणोत्तर काय येतं? काहीतरी फॅक्टर, सेम फॅक्टर अंशातून सेम फॅक्टर छेदातून कटतं, त्यावेळेस काय येत असतं? त्यावेळेस गुणोत्तर येत असतं. त्यावेळेस गुणोत्तर येतं. तर बाळांनो, आता राम व श्याम यांच्या वयांचे गुणोत्तर दिले. राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे काय होणार? याला कसं लिहिणार? राम व श्यामच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे A व B चे गुणोत्तर काय होईल? A/B शी गुणोत्तर A/B. A/B शी गुणोत्तर काय? A/B शी गुणोत्तर A/B. तर रामच्या वयाचे श्यामच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे काय असणार? राम/श्याम. बरोबर किती आहे? 3/2. राम/श्याम किती आहे? 3/2. तर मग मी काय म्हणलो, गुणोत्तर कसं येत असतं? काहीतरी सेम फॅक्टर अंशातून आणि छेदातून कटतं. काहीतरी सेम फॅक्टर. गुणोत्तर कसं येतं? काहीतरी सेम फॅक्टर. समजा हे 18 आणि 12चं गुणोत्तर आहे. कशाचं गुणोत्तर काढायचं? 18 व 12चं गुणोत्तर आहे. तर 3 सख 18 आणि 2 सख 12. तर सेम फॅक्टर काय कटायला? ते सेम फॅक्टर 6 कटायला आणि गुणोत्तर यायला 3/2. म्हणजे गुणोत्तर काय येतं? अंशातून छेदातून काहीतरी सेम फॅक्टर कळतं. मग राम आणि श्यामच्या वयाचं गुणोत्तर काय कशामुळे आलं? काहीतरी सेम फॅक्टर अंशातून कटला आणि काहीतरी सेम फॅक्टर छेदातून कटला. तर तो सेम फॅक्टर कोणता फॅक्टर कटला? तर तो फॅक्टर कटला X. कोणता फॅक्टर कटला? तो X हा फॅक्टर कटला आहे. कळलं का? राम व श्याम म्हणून याच्यावरून आपल्याला काय सूचित होतं की सेम फॅक्टर म्हणजे रामचं वय 3x होतं आणि श्यामचं वय 2x होतं. x कटलं आणि मग काय आलं त्यांचे, जसं A ची किंमत 20 होती, B ची किंमत 15 होती, 5 5 कटले आणि हे 4/3 आलं.
ए ची किंमत इथं 18 होती, इथं बी ची किंमत 12 होती, तर इथं काय काय कटले 6 कटले. पण इथं काय कुठून आलं, हे गुणोत्तर काय कुठून आलं, तर हे गुणोत्तर एक्स ही संख्या कुठून आला. पण आपण मानलं असं की कोणती संख्या कुठून आलं, एक्स. म्हणून रामचं वय काय व्हायलं, रामचे वय व्हायले रामचे वय या ठिकाणी व्हायले 3x वर्ष. ओके. आणि श्यामचे वय काय व्हायले, श्यामचे वय व्हायले 2x वर्ष. किती वर्ष, 2x वर्ष. तर त्यांच्या वयांची बेरीज, त्यांच्या वयाची बेरीज काय, राम प्लस श्याम, रामचे वय प्लस श्यामचे वय. मी जास्त डिस्क्रिप्टिव्ह लिहिणं झालो, अवघड वाटेल म्हणून. रामचे वय प्लस श्यामचे वय याची बेरीज किती येईल, 50. राम प्लस श्याम बेरीज झाली 50. राम किती वर्षाचा आहे, 3x वर्षाचा आहे, कारण त्यांचं गुणोत्तर कोणती संख्या कडून आलं, x. राम आहे 3x वर्षाचा आणि श्याम किती वर्षाचा आहे, 2x वर्षाचा. हे आले 50. 3 आणि 2 काय झाले, 5x बरोबर काय 50. तर x बरोबर काय होईल, हे इकडचे गुणिले 5 या साईडला आल्यावर भागिले 5, 50 भागिले 5, 5 10 50. तर एक्सची किंमत किती आली, एक्सची किंमत आली 10. किती आली एक्सची किंमत, एक्सची किंमत 10 आली. एक्सची किंमत 10 आली म्हणल्यावर आपल्याला एक्सची किंमत भेटली फक्त. हे सेम कोणती संख्या कटली होती, सेम एक्स संख्या म्हणजे कोणती, 10 ही संख्या कटली होती. बांध तुम्ही 10 इथं असतील, 3 10 30 आणि 2 10 20, 3 10 30 आणि 2 10 20, 3 10 30 2 10 20. कोणती संख्या कटली होती, 10. एक्स ही कोणती संख्या होती मग कटणारी, राम व श्यामच्या वयात गुणोत्तर काढतात 10. तर मग काय आलं, म्हणून रामचे वय काय, रामचे वय 3x. 3x म्हणजे 3 गुणिले x, x किती आहे 10, म्हणजे 3 गुणिले 10 म्हणजे किती 30. श्यामचे वय, श्यामचे वय काय 2x, म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 10, म्हणजे श्यामचे वय किती 20 वर्ष. राम आहे 30 वर्षाचा, श्याम आहे 20 वर्षाचा, आणि 30 आणि 20चं गुणोत्तर काढलं तसं 30 आणि 20चं गुणोत्तर काढलं. तर काय झालं, 0 0 कॅन्सल, 3/2. या ठिकाणी एक उदाहरण सोडलं. आणखीन काही उदाहरण, हे गुणोत्तराचं, हा एक परिचय कशात दिला आहे, गुणोत्तराचा दिला आहे. गुणोत्तरावर काही उदाहरणं सोडले. आता प्रमाण काय असतं पाहूया. काय पाहूया आता, प्रमाण. प्रमाण, प्रमाण, प्रमाणाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रमाणाला आपण इंग्लिशमध्ये प्रपोर्शन असं म्हणतो. काय म्हणतो, प्रमाणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रपोर्शन असं म्हणतो. तर पाहूया आता प्रमाण काय असतं. जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात अशा प्रकारे, काय म्हणू आपण, एच डेफिनेशन. जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात, दोन गुणोत्तरे कशी असतात, गुणोत्तरे समान असतात, समान असतात, तेव्हा त्यातील संख्या, त्या गुणोत्तरातील संख्या, त्यातील संख्या प्रमाणात आहे असं म्हणतात. त्यांतील संख्या कशा असतात, त्यातील संख्या प्रमाणात आहे असं म्हणतात. कशात आहे, प्रमाणात आहेत असं म्हणतात, असे म्हणतात. म्हणजे आता हे थोडं फॅक्ट क्लिअर होईल ना. म्हणजे दोन गुणोत्तर कसे समान असतील, उदाहरणार्थ जर काय असेल, जर काय म्हणाल पहा, जर ए छेद बी या गुणोत्तराच्या बरोबर कोणतं गुणोत्तर असेल, जर ए छेद बी या गुणोत्तराच्या बरोबर सी छेद डी हे एक वेगळं गुणोत्तर असेल, हे दोन गुणोत्तर समान असतील, ए छेद बी बरोबर काय असेल, सी छेद डी असेल, तर आपण काय म्हणू शकतो, ज्यावेळेस जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात त्यावेळेस त्यातील संख्या प्रमाणात आहे. तर जर ए छेद बी या गुणोत्तराच्या बरोबर सी छेद डी हे गुणोत्तर असेल, तर आपण असं म्हणू शकतो की ए बी सी डी या संख्या काय आहेत, ए बी सी डी या कोणत्या तरी 4 संख्या आहेत, तर या संख्या प्रमाणात आहे असं म्हणू शकतो आपण. या संख्या प्रमाणात आहे असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, प्रमाणात आहेत असं म्हणू शकतो. याच्यावरून काय उदाहरण पाहू. समजा उदाहरणार्थ याच्यावर उदाहरण समजा मी म्हणलो 3/2 आणि 3 दुनी 6 2 4 आणि हे 6/4. पहा ना, जर तुम्ही 3/2 ची पॉईंट मधली व्हॅल्यू काढली तरी ते 1.5 येणार आहे, आणि 6/4 ची पॉईंट मधली व्हॅल्यू काढली तर ती पण काय येणार 1.5 येणार. किंवा याला सोपं रूप दिलं तर हे सोपं रूप तेच येणार, काय 2×6 आणि 2 4 आहे, हे 3/2च आहे. 6/4 म्हणजे पण 3/2 आहे. तर काय झालं मग, 3/2 कशाच्या बरोबर आहे, 3/2 6/4 बरोबर आहे. तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो 3 2 6 4 या संख्या काय आहेत, या संख्या प्रमाणात आहेत. काय म्हणू शकतो, या संख्या प्रमाणात आहेत. काय म्हणू शकतो, या संख्या प्रमाणात आहेत. कळालं. याच्यावर एक उदाहरण घेऊ आपण, प्रमाणावर एक उदाहरण. कळालं. जर मी असं म्हटलोय x 15 12 9, उदाहरण काय, x 15
12 9 उदाहरण x 15 12 9 या संख्या काय आहेत? प्रमाणात आहेत. काय आहेत? प्रमाणात आहे. x 15 12 9 या संख्या प्रमाणात आहे. तर x ची किंमत काढा. कशाची किंमत काढा? x ची किंमत काढा. जर काय असतील ए बी सी डी या संख्या प्रमाणात असतील, काय म्हटलं? पहा इकडे उदाहरण पहा. जर ए छेद बी बरोबर काय असेल? ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल, तर मग काय असतं? तर ए बी सी डी प्रमाणात असतं. काय असतं? ए बी सी डी काय असतं? प्रमाणात असतं. आता उलट झालं या वाक्यात. असं करू, जर मी असं म्हणालो की जर ए बी सी डी प्रमाणात आहेत, ए छेद बी बरोबर सी छेद डी असल्यावर ए बी सी डी प्रमाणात, आणि जर असं असेल तर जर ए बी सी डी प्रमाणात आहे असं म्हटलं, तर ए बी सी डी प्रमाणात आहे असं म्हटलं, तर मग मला काय लिहिण्याचा अधिकार भेटला? जर ए बी सी डी प्रमाणात आहे असं म्हटलं तर मला असं लिहिण्याचा अधिकार भेटला, ए छेद बी बरोबर सी छेद डी. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर एबीसीडी प्रमाणात. आता याचे उलट, याचा व्यत्यास, जर एबीसीडी प्रमाणात तर मग मला काय लिहिता येते? ए छेद बी बरोबर सी छेद डी. तसंच ना या 4 संख्या प्रमाणात, तर मग मला काय लिहिता येते? पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर बरोबर या पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर बरोबर या 2 संख्यांचं गुणोत्तर. काय होईल मग? पहिल्या 2 संख्यांचं गुणोत्तर x छेद 15 कशाच्या बरोबर? 12 छेद 9च्या बरोबर. मग काय होईल? x ची किंमत काढण्यासाठी हे इकडचे 12 छेद 9 थोड्या काळापूर्वी तसंच ठेवतो. हे भागिले 15 इकडचे भागिले 15 या साईडला ट्रान्सफर झाले तर काय झाले? गुणिले 15. 3 ने याला काटलं, 3 त्रिक 9, 3 5 15. पुन्हा याला 3 ने काटलं, 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 चौक 12. तर x ची किंमत आली या ठिकाणी 4 आणि गुणिले हे मध्ये गुणिले आणि या ठिकाणचे हे 5, म्हणजे x ची किंमत काय आली? x ची किंमत आली 4 पंचे 20. म्हणल्यावर ही संख्या या x च्या जागेवर कोणती संख्या आहे? 20 15 12 9. कोणत्या संख्या आहेत तुमच्या? 20 15 12 9 प्रमाणात आहेत. चल चेक करू. हा, प्रमाणात असल्यावर पहिल्या या 2 संख्यांचं गुणोत्तर आणि या 2 संख्यांचं गुणोत्तर काय असतं? समान असतं ना. तर काढू या 2 संख्यांचं गुणोत्तर. 20 छेद 15चं गुणोत्तर 5 चौक 20, 5 त्रिक 15 किती आलं? 4 छेद 3. राईट. आता यांचं गुणोत्तर काढू. 12 छेद 9चं 4, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 4 छेद 3. यस. मग काय म्हणू शकतो आपण की 20 छेद 15 बरोबर 12 छेद 9 आहे. म्हणून 20 15 आणि 12 9 या काय संख्या? या संख्या प्रमाणात आहेत. चला आणखीन उदाहरण पाहूया. आणखीन काय उदाहरण पाहू? आता आपण थोडक्यात काय पाहिलं? थोडक्यात प्रमाण काय असतं ते पाहिलं. मी तुम्हाला प्रमाणाचा परिचय दिला. ज्यावेळेस अशा प्रकारे 2 गुणोत्तर समान असतील, ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर एबीसीडी प्रमाणात. किंवा याच्या उलट उदाहरण, जर एबीसीडी प्रमाणात आहे म्हणलं तर ए छेद बी बरोबर काय असतं? सी छेद डी. याचे काही उदाहरण दिले, याच्यावर एक उदाहरण सोडलं. आता परंपरित प्रमाण काय असतं ते पाहूया. काय पाहूया? परंपरित प्रमाण. परंपरित प्रमाण. कोणतं प्रमाण? परंपरित प्रमाण. ज्याला आपण परंपरित प्रमाणाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? कंटिन्यूड प्रपोर्शन. काय म्हणतो? कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणतो. काय म्हणतो? कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे. काय बरं परंपरित प्रमाणाची व्याख्या? जर असं असेल, जर ए छेद बी बरोबर बी छेद सी, तर ए बी सी या संख्या तर एबीसी या संख्या परंपरित प्रमाणात असतात. तर एबीसी या संख्या काय असतात? परंपरित प्रमाणात असतात. मला माहिती आहे याच्यावरून तुम्हाला समजणार नाही चांगल्या प्रकारे. असतात. काय असेल? ए छेद बी बराबर बी छेद सी, म्हणजे हे सेम असलं पाहिजे. इथला ही संख्या सेम असली पाहिजे. तर या 3 संख्या आहेत फक्त. या किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत. जर समजा काय केलं आपण, हा ए इकडे आलं, हा सी तिकडे गेला, इकडे भागिले सी, तिकडे गेल्यावर काय होईल? हा सी इकडे भागिले, तिकडे गेल्यावर गुणिले झालं. हे बरोबरच्या चिन्ह मध्ये. हा बी इकडे भागिले, तर हा बी इकडे आल्यावर गुणिले, तर हा बी इकडे झाला. हा आधीचा बी आणि हा बी इकडे आल्यावर गुणिले झाला. तर ए गुणिले सी बरोबर काय आलं? ए गुणिले सी बरोबर बी इंटू बी आलाय बीचा वर्ग. म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य माहित झालं आपल्याला. काय? तर जर काय असेल, जर बीचा वर्ग बरोबर ए गुणिले सी असेल,
जर बीचा वर्ग बरोबर ए गुणिले सी असेल तर ए बी सी या संख्या कशा असतात, या संख्या परंपरित प्रमाणात असतात. कशा प्रमाणात असतात म्हणतात, परंपरित प्रमाणात असतात, परंपरित प्रमाणात असतात. जर तुम्हाला उदाहरणार्थ 3च संख्या आल्या आणि प्रमाणात आहेत असं म्हटलं तर तुम्हाला समजा 3च संख्या आल्या तर या टाईपमध्ये ते परंपरित प्रमाणातच आहे असं समजायचं. उदाहरणार्थ इथं कसं करता येईल, समजा 4चा वर्ग किती होतो 16 आणि मग 2 गुणिले 8, 2 आणि 8चा गुणाकार किती होतो 16. तर या ठिकाणी कोणत्या संख्या परंपरित प्रमाणात आहे, त्याच्यावरून काय म्हणू शकतो आपण 2/4 बरोबर 4/8. थोडं बारकाईने पहा ना, 2/4 बे 1 बे, बे 2 4, याचं उत्तर 1/2 व्हायला आणि 4 1 4, 4 2 8. 2/4 जर तुम्ही संक्षिप्त केले तर हे काय बे 1 बे, बे 2 4, 1/2च व्हायला आणि 4/8 जर संक्षिप्त केले तर 4 1 4, 4 2 8 ते पण काय व्हायला 1/2च व्हायला. आणि हेच या ठिकाणी काय झालं, याला परत इकडे लिहितो 2/4 बरोबर काय 4/8 असं आहे ना. तर हे 4 इकडे आल्यावर काय होणार गुणिले, हे 4 इकडे आले तर गुणिले आणि हे 8 तिकडे गेले तर गुणिले, हे 2 आणि हे 8 तिकडे गेले गुणिले आणि हे 4 इकडे ट्रान्सफर झाले तर काय झाले गुणिले. मग काय झालं 2 आणि 8 यांचा गुणाकार पण होणार 16 आणि 4 आणि 4 यांचा गुणाकार पण होणार 16. राईट. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी असं झालं की 4चा वर्ग हा कशाच्या गुणाकार एवढा आला, 2 आणि 8च्या गुणाकार एवढा आला. म्हणून आपण काय म्हणू शकतो 2 4 8 कसे आहेत चढत्या क्रमाने लावायचं, चढत्या क्रमाने, छोटी त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी. 2 4 8 या कशा आहेत परंपरित प्रमाणात आहेत. कशा आहेत परंपरित प्रमाणात आहेत, परंपरित प्रमाणात आहेत. जर मी उलट विधान म्हणलो की एक्स वाय झेड परंपरित प्रमाणात आहेत, एक्स वाय झेड काय म्हणलो परंपरित प्रमाणात, परंपरित प्रमाणात आहेत. एक्स वाय झेड कसे आहेत परंपरित प्रमाणात आहेत. तर मग मला काय लिहिण्याचा अधिकार भेटला, ज्यावेळेस 3 संख्या परंपरित प्रमाणात असतात तर त्याचं वैशिष्ट्य काय असतं, ए बी सी या 3 संख्या ज्यावेळेस परंपरित प्रमाणात असतात तर त्यावेळेस त्याचं वैशिष्ट्य असतं मधल्या संख्येचा वर्ग बरोबर मध्यपदाचा वर्ग, शुद्ध मराठीमध्ये मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदाचा गुणाकार दिसायला का, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. या ठिकाणी पहा ना मध्यपदाचा वर्ग, मध्यपदाचा वर्ग 4चा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, 4चा वर्ग बरोबर 2 आणि 8चा गुणाकार. त्यावेळेस मग काय असतं एक्स वाय झेड जर मी म्हणलो परंपरित प्रमाणात आहे तर मध्यपदाचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग वायचा वर्ग बरोबर कशाचा गुणाकार एक्स आणि झेडचा गुणाकार. चला याच्यावर एक उदाहरण पाहूया. चार एक्स व 16 परंपरित प्रमाणात आहेत. कोणत्या प्रमाणात आहे परंपरित प्रमाणात आहेत, परंपरित प्रमाणात आहे. तर एक्स ची किंमत काढा. कशाची किंमत काढा, एक्स ची किंमत काढा. काय असतं ज्यावेळेस 3 संख्या परंपरित प्रमाणात असतात त्यावेळेस वैशिष्ट्य काय असतं, इकडे पहा. ज्यावेळेस 3 संख्या परंपरित प्रमाणात असतात ए छेद बी बरोबर बी छेद सी किंवा बीचा वर्ग बरोबर ए गुणिले सी. बीचा वर्ग म्हणजे कोणत्या संख्येचा, मधल्या संख्येचा वर्ग बरोबर बाकीच्या 2 संख्यांचा गुणाकार. मध्यपदाचा वर्ग कशाचा वर्ग मधल्या पदाचा वर्ग म्हणजे शुद्ध मराठीत काय म्हणू आपण मध्यपद त्याचा वर्ग, जे मध्यपद आहे त्याचा वर्ग आणि जे अंत्यपद आहेत कोणत्या कोणत्याला, तर कोणत्या कोणत्याला कोणते पद ए आणि सी कोणत्याला असणार आहे अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदांचा काय अंत्यपदांचा गुणाकार. मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. मध्यपद कोणते इथं मध्यपद आहे एक्स म्हणजे एक्सचा वर्ग आणि अंत्यपद कोणते कोणते अंत्यपद आहेत 4 आणि 16 म्हणजे 4 आणि 16चा गुणाकार. काय आला एक्सचा वर्ग बरोबर 16 चौक 64 याचं वर्गमूळ घेऊन काय घेतलं याचं वर्गमुळे घेतली, वर्गमुळे घेऊन वर्गमूळ घेतल्यावर एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स आणि 64 कशाचा वर्ग आहे 8चा, 64चं वर्गमूळ 8 तर एक्सची किंमत किती आली 8. तर मग त्या कोणत्या संख्या आहेत पहा 4 एक्सच्या जागेवर 8 आणि 16 काय आहेत परंपरित प्रमाणात आहेत. राईट परंपरित प्रमाणात आहेत एक्सची किंमत. म्हणजे काय होतं इथं 8चा वर्ग बरोबर 8चा वर्ग 64 आणि 4 आणि 16चा गुणाकार 64 म्हणून काय म्हणू शकतो आपण 4 8 64 चढत्या क्रमानं म्हणायचं 4 8 64 एक आहेत परंपरित प्रमाणात आहे.
गुणोत्तर काय असतं ते सांगितलं थोडक्यात, प्रमाण काय असतं ते पण सांगितलं, पारंपरिक प्रमाण काय असतं ते सांगितलं. आता गुणोत्तराचे काही गुणधर्म आहेत पहा. योग क्रिया, वियोग क्रिया, व्यस्त क्रिया, योग वियोग क्रिया, ते गुणधर्म पाहू आणि त्याच्यावर सुद्धा काही उदाहरण पाहू. पण गुणोत्तर प्रमाण याच्यावर असणारे काही डिफिकल्ट उदाहरण हे आपण पार्ट 3 मध्ये पाहू व्हिडिओच्या. गुणोत्तर व प्रमाणावर आधारित उदाहरणे असं मी स्पेशल हेडलाईन देईल आणि त्याच्यात फक्त गुणोत्तर व प्रमाणावर आधारित उदाहरणे घेऊ व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये.